मॅडम यांची फॅम टीम आहे वैशाली स्पोर्ट्स. सामना रंगतदार नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच काही बदल केला नाही आहे सतीश वागचौरे यांनी आपल्या संघामध्ये, कारण की रोहित नेहमीप्रमाणे 12वा खेळाडू म्हणून आपल्यासोबत जोडताना आमच्या कॉम बॉक्समध्ये. वेलकम रोहित, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रावण स्पोर्टने देखील कायम आपल्या 11 खेळाडूंना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. चला आपण मॅचच्या दिशेने जाऊया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. दोन्ही पंच देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. गोकुलदास पाटील सर, परेश महाजन सर आपण पाहतोय. कमालीचे क्रिकेटर आहेत परेश महाजन सर. यावर्षी संघाला रँकिंग नंबर 1 वर आणून ठेवलेला आहे चिरोबा कोण संघाला. टीम मीटिंग शॉटमध्ये कारण की फलंदाज आलेले आहेत. यश शतरक्षण लावून घ्यायचे आपण. प्रत्येक खेळाडूंचं लक्ष आहे. नक्कीच थोडंसं पुन्हा एकदा माहिती पोहोचवते की बीमर चेंडूसाठी फक्त एक रिव्ह्यू आहे दोन्ही संघांना, कारण की पंचाने देखील आयोजन कमिटीला सांगितलं आहे की फलंदाज जे असतात की ते रिव्ह्यू माग करतात, तर आपण एक रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. पहा शैलेश गायकवाड यांचं दिल किती मोठं आहे. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, एक रिव्ह्यू देऊया आपण. मात्र प्रोफेशनल अंपर आहेत या स्पर्धेमध्ये, त्यांचं त्यांना काम पूर्णपणे चोख करायचं आहे आणि तो सध्या तरी त्यांनी चांगलाच केलेला आहे. मात्र ॲडव्हान्स असा आहे की फलंदाजाने एक रिव्ह्यू घेता येईल आणि नक्कीच फिल्डिंग करणाऱ्या संघाला देखील एक रिव्ह्यू आहे आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील. आजच्या दिवसातील आपण तिसऱ्या सामन्याला सुरुवात करतोय. पुन्हा एकदा आमने सामने दोन महान खेळाडू, जे सतीश वागचौरे हिटमॅन ऑफ सावंदे तयारीमध्ये आणि मॅन फ्रॉम डोंडावरोली यश जाधव आपल्या गोलंदाजीमध्ये तयारीमध्ये. नो स्ट्राईकला साहिल तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने पॉवर प्लेचा पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू ऑन साईडला, शतरक्षक भरपूर दूरवर आहे. व्ही शेपचा शतरक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये अगदी पोहोचला गेला आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. सतीश वागचौरे आपल्या टीमचं खातं ओपन करताना आपण पाहतोय. धाव संख्या 2 धावा धावफलकावर. एक चांगला बॅटल नक्कीच पाहायला मिळेल. बेट्स वर्सेस बेट्स. यश जाधव गोलंदाज. पुन्हा एकदा हलका त्याने सन्मान दिलाय, स्ट्रोकला चेक केलाय. नो स्ट्राईकला तर सतीश पोहोचतोय, कारण की गनी स्ट्राईकवर पाहतोय आपण. 12 खेळाडू असे असतात की त्यांना प्रॉपर नावा माहिती नसतात. त्याच्यामध्ये रोहित जाधव हे नक्की साहिल नाव सांगितलं, तर मात्र आम्ही कन्फर्म केलं की गनी आहे. ओरपी चेंडू ऑन साईडला टर्न केल्या चेंडूला. व्ही शेपमध्ये शतरक्षक आहे, तिथे प्रोटेक्शन मिळालंय. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे आणि त्याच्यावर फक्त 1 धाव आली आहे. गनीचं खातं ओपन होत आहे. धाव संख्या 4 धावा धावफलकावर. आपण पाहताय मानाची, सन्मानाची आणि बौद्ध समाजाचा मान सन्मान वाढवणारी ही APL आजपासून सुरू झाली आहे. ओ खराब चेंडू, त्याचा फायदा घेता आला नाहीये. मात्र एस्टनच्या वरतून चेंडू लेग कटर पाहायला मिळाला. नक्कीच एक चांगली माहिती मिळते. मात्र या चेंडू नंतर ती माहिती पोचूया आपण. मोठा फटका समोर, स्ट्रेट ड्राईव्ह, नो चान्स. चेंडूचा सीमारेखा पार, 1 बाउन्स येतोय. APL चौकार. येणारा पर्व, येणारा 8वा पर्व जो असणार आहे, जर या वर्षी रितेश जाधव आपल्या समाजासाठी नगरसेवक म्हणून निवडून आले, तर ही स्पर्धा वार्ड क्रमांक 16चा हा अपडेट आहे. जर ते नगरसेवक झाले तर ही स्पर्धा ओनली फॉर नाईट असेल. पुढच्या वर्षी डे नाईट फॉर्मेट नक्कीच 8वा पर्व असेल. रितेश जाधव साहेबांना आपण देऊया शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून की आपणच नगरसेवक हो आणि ही स्पर्धा थाटामाटाने पुढच्या वर्षी
8व्या पर्वामध्ये ही डे नाईट स्पर्धा व्हावी, नक्की शैलेश गायकवाड, अक्षय गायकवाड, मिलिंद जाधव आणि संपूर्ण त्यांची ऑर्गनाइज कमिटी यांचा हा वादा असेल सर्व बौद्ध समाजाला. आणि मिलिंद जाधव नक्कीच या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. एक चांगली सूचना आपण पोचवली आहे APLच्या माध्यमातून आणि 100% आमचं देखील लक्ष असेल की रितेश जाधवच नगरसेवक बनावा, कारण की ही स्पर्धा डे नाईट व्हावी ही सर्व समाजाची अपेक्षा आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावर, विकेट आलेला नाही आहे, 9 धावा आलेल्या आहेत. थोडंसं करेक्शन, 9 धावा आलेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, दुसरा षटक फेकण्याकरिता गोलंदाज भिनार विलेज कडून जीवन गोलंदाज आपली तयारी करत आहे. डावखुऱ्यात असा गोलंदाज, मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती जीवनने. एक चांगली बॅलन्स टीम आहे. स्वतः टीमचे कॅप्टन यश जाधव भरपूर टचमध्ये, बॅटिंगमध्ये चांगलं काय नाही, मात्र गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. पहिला चेंडू भिनार विलेज कडून, लेफ्ट आर्म गोलंदाज. पहिला चेंडू स्विंगिंग यॉर्कर, मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर लँड होते चेंडू. परेश महाजन सर, मॅन फ्रॉम कोन यांच्या माध्यमातून हा वाईट सैशर येते. स्वेर चेंडू टाकला गेलाय जीवनच्या माध्यमातून. जीवन साळवी गोलंदाज, थोडासा वेग वाढवला, गोलंदाजच्या डोक्यावरून हा स्ट्रोक बनवला गेला, मात्र शतरक्षक मिडॉपचा वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक सिंगल धाव कंप्लीट करताना सतीश वागचौरे. हिटमॅनच्या बॅटमधून एक फक्त चौकार आलाय. आता सध्या थोडी शांतता ठेवली. गणी स्ट्रायकिंगवर तुम्हाला पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त लाईट टेलिकास्ट प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून पोहोचवला गेलाय. आणि नेहमी जेव्हापासून APL DD स्पोर्ट भिनारवर होत आहे तेव्हापासून प्रिन्स मूवीजच कव्हरेज देत आहे. आणि आता बॅटची एज अँड गॉन, विकेट, पहिला धक्का लागला वैशाली स्पोर्ट टीम संघाला. गणी बॅक टू डग आउट. भरपूर प्रशंसा झालेली आहे, चर्चा होते संपूर्ण जगभरामध्ये. बौद्ध समाजाचे खेळाडू नक्कीच मैदानामध्ये खेळताना बुद्धिस्ट मंच असोसिएशन भिवंडी वाडा कल्याण शहापूर याच्या माध्यमातून सर्व खेळाडू इथे उपलब्ध झालेले आहेत आणि चांगला खेळ सध्या तरी पाहायला मिळाला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 क्लासिकल ड्राईव्ह, मात्र शतरक्षक तैनात आहे आणि अगदी वेगाने सतीश वागचौरे, कारण की थ्रो जर कलेक्ट झाला असता कदाचित पंचाने देखील विचार करावा लागला असता. बाल बाल बचे वापर, एक धाव कंप्लीट. एक धाव फार महत्वाची या मॅच मध्ये. सतीशला माहिती आहे पहिला सामना लॉस आहेत. जीवनची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुंदर असा हा फटका, गॅप मध्ये चाललाय चेंडू, शतरक्षक नाहीये, चेंडू चाललाय सीमारेखा पार, येतोय खणखणीत चौकार. त्यानंतर मोठा फटका, हिटमॅन ऑफ सावंदे सतीश वागचौरे फॉर्म आपण पाहतोय. चौकार नंतर षटकार, 10 का दम पाहायला मिळाला. चेंडूची माग केली मैदानाच्या आतमध्ये, बॅटच्या रडार मध्ये आला होता आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. वाटतच नाही की चेंडू पुन्हा मैदानामध्ये येईल, मात्र बंधू आहे तिथे. स्वतः आयोजक देखील भरपूर मेहनत घेताना अफाट मेहनत पाहायला मिळते. शैलेश गायकवाड, मिलिंद जाधव, निकलेश शेलार, विजय चंदने, सतीश वागचौरे
विनीत भोईर, त्याचबरोबर महेश जाधव बांबू यांनी देखील भरपूर चांगली मेहनत घेतली आहे. चेंडूची माग केली आहे. धावा झालेल्या आहे धावफलकावर 22 धावा 22. सतीश वाकचौरे ऑन फायर नाव, चौकार आला, षटकार देखील आलाय आणि कम्मालीची बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये. संगीत क्षेत्रामधील मोठा नाव आहे सतीश वाकचौरे. दोस्ती म्युझिकल अँड ऑर्केस्ट्रा टीम भिवंडीचा एक प्रॉपर आणि भिवंडीचा आवडता ऑर्केस्ट्रा मॅन आहे आणि सध्या स्वतः सुरा तालामध्ये बॅटिंग करताना आपल्या संघासाठी. VR स्पोर्ट टीम संघाने पहिला सामना जिंकला होता, त्यानंतर रावण स्पोर्ट्स संघाने सामना जिंकला आणि आता इथे वैशाली स्पोर्ट आणि रावण स्पोर्ट्समध्ये आपल्याला ही बिग मॅच पाहायला मिळते. एक मॅच रावण स्पोर्ट्स संघाने जिंकली आहे तर वैशाली स्पोर्ट टीम पहिला मॅच लॉस आहे. मात्र जीवन साळवीचा समाचार घेताना यॉर्कर चेंडूचा वापर, त्याच्यावर धाव मिळणार नाही आहे. डॉट चेंडू, षटक समाप्त, दुसरा कंप्लीट होत आहे. धावसंख्या धावफलकावर एक्सपर्ट स्कोरर हर्ष गायकर सांगत आहे 22 धावा धावफलकावर, 11ची सरासरी गाते टीम. नेक्स्ट मॅच VR स्पोर्ट्स आणि विराज 1200. पुन्हा एकदा मयूर पाटील फॅम टीम VR स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला उमेश सोनवणे फॅम टीम विराज 1200. यानंतर होणारा सामना दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. 3 षटकानंतर स्ट्रॅटेजिक टाइम पाणी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. जास्त जर इमर्जन्सी असेल आपण पंचांना विचारा, कारण की वातावरण देखील तसंच आहे. लपंडाव सध्या सुरू आहे. कधी आपण पाहतोय की थोडंसं कडक ऊन आता सध्या पाहायला मिळत आहे. सूर्यनारायण अगदी चमकला गेला मैदानाच्या आतमध्ये. चला गोलंदाज आपण तयारी करा, गोलंदाजी सुरू करायची आहे. मालिकावीर अतिशय सुंदर असा पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून DB स्पोर्ट्स कुरुन स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सुंदर अशी ट्रॉफी आहे. सोनी सचिन वाकचौरे मॅडम उपसरपंच आहेत सावंदेगावचे, त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक कॅश प्राइज आहे. इरफान बुरे साहेब यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज जो आहे उबेद हलबे साहेब मापोली यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. मापोली गावचे उपसरपंच आहेत, माजी उपसरपंच आहेत. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा कंटिन्यू टीमचे कॅप्टन यश जाधव गोलंदाजी ट्रॅकवर पाहतो आणि स्ट्राईकला साईल वडप्याची स्पर्धा गाजवली आहे. मात्र इथे त्या प्रकारचा खेळ होईल का? पहिला चेंडू उडवला याच्या अगेन्स्ट आणि व्हॉट एफर्ट, काय नक्की घडलाय एक्झॅक्ट इथे पाहणार आहे आपण. आता चेंडू तर मैदानाच्या आतमध्ये फेकून दिलाय. असं वाटतच होतं की पाय जो आहे बाउंड्री लाईनला टच झाले की नाही हे नक्कीच आपण पाहतोय. नक्कीच तिथे काय घडलंय पंच देखील विचारतायत. पंच कॅमेऱ्याच्या फ्रेम मध्ये नाही, मात्र शेवटच्या मोमेंटला आपण बघितलं की मैदानाच्या आतमध्ये चेंडू होता तर नक्कीच 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. गुड फिल्डिंग. अजून एक लेग स्टंप उडवण्याचा प्रयत्न, यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर. पंच गोकुलदास पाटील सरांचा वाईटचा इशारा होता. धाव संख्या धावफलकावर 25 धावा. सिल्वर जुबली 25, लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज यश जाधव मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज, विकेट कीपर पोहोचू शकले नाही चेंडूपर्यंत. मात्र बॅकअपला शॉर्ट फाईन लेगचा शतरक्षक सज्ज आहे. मात्र वेगाने दुसरी धाव कंप्लीट करताना साईलला पाहतोय आपण. धावा बंद आहेत, धावा थांबल्या नाही आहेत. मागच्या मॅचमध्ये धावा येत नव्हत्या. 6 खेळाडूपर्यंत धावसंख्या 15च्या आतमध्ये होती. आता इथे सुरुवातीला चांगली सुरुवात झाली होती. 9 धावा आल्या, 13 धावा आल्या आणि आता 2 चेंडूमध्ये 5 धावा यशच्या अगेन्स्ट आलेत. म्हणजे धावा टोटल 27 धावा धावफलकावर. यश पुढचा चेंडू
ओ वरपीच चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये. डीजे निखिल, पुन्हा एकदा आमचा आवाज व्यवस्थित पोहोचेल अशी व्यवस्था केलेली आहे आपण. मात्र मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर विकेट आला होता. यश जाधव याने सतीश वाकचौरेचा विकेट घेतला होता. गोलंदाजीमध्ये विकी गोलंदाज आपली तयारी करताना आपण पाहतोय. साईल स्ट्रायकिंग वर. ओ हेलिकॉप्टर फ्लाय, कमालीचा हा स्ट्रोक, खडे खडे लॉब केलाय समोरच्या दिशेने, जातोय षटकार.
होतं की MS धोनीने हा स्ट्रोक केलाय. कम्मालीचा मायटी ब्लॉईंग हा स्ट्रोक पाहतो आपण. साहिल ऑन फायर नाव. 7 चेंडू 24 धावा आत्तापर्यंत. चांगली बॅटिंग पाहतोय आपण. फुलटा चेंडू आणि चेंडू हवेमध्ये आणि परतीचा प्रवास साहिलचा. खराब चेंडूवर विकेट. वापसी पाहायला मिळतोय. मोठा फटका आला लगेच विकेट घेताना विकीला आपण बघितला. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 46 धावा 46. नवीन बॅटर अमोल मैदानात मध्ये. अमोल आणि आता विशाल ज्युनियर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. विशालने मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती. 28 धावा बनवल्या होत्या. मात्र स्ट्रायकिंगवर अजूनही आले नाही आहेत. नवीन फलंदाज आलाय अमोल आपण पाहतोय. मित्रांनो मालिकावीर स्पोर्ट्स सायकल जी आहे दिवंगत दादाराम बुधाजी थोरात यांच्या स्मरणार्थ सन्माननीय प्रदीप दादाराम थोरात यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहे. ही आम्हाला माहिती आता मिळाली आहे. त्यानंतर सूरज थोरात आमचे मित्र आहेत समाजसेवक. त्यांनी देखील आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेसाठी. आणि खऱ्या अर्थाने वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून दिवंगत दादाराम थोरात यांच्या आठवणीला उजेला देण्याकरिता खेळाडू कक्ष नक्कीच सूरज थोरात आमचे मित्र यांनी आम्हाला दिलेले आहे. थँक्यू सूरज दादा. विकीच्या षटकामध्ये एक षटकार विकेट आणि आता वाईट आलाय. अमोल नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर. धावा चांगल्या धावा पाहायला मिळतात स्कोर कार्डवर. चौथा षटक सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विकीर राईट मोर द विकेटने. पुन्हा एकदा हा भरपूर संघर्षमय स्ट्रोक बनवला होता. पुढे निघून स्टेप आउट झाले होते. एक सिंगल धाव. एक सिंगल धाव. धाव संख्या 48 धावा 48 रन. विकी पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना भिनार विलेज इन कडून गोलंदाजी करत आहे. मोठा फटका कळल्या समोरच्या दिशेने. मागच्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग आणि या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर विकेट डाऊन गेलाय. बॅटर आउट. नक्कीच इथे विकेट पाहायला मिळाला पुन्हा एकदा. मागच्या मॅचमध्ये कमालीची बॅटिंग केली होती विशाल ज्युनियरने. आता विशाल सिनियर मॅन फ्रॉम पारिवली नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबलचा जिथे विचार असतो ना तेव्हा विशाल दादाचं नाव आवर्जून आम्ही घेत असतो. सेन्सिबल क्रिकेट नेहमी त्यांचं बघितलं आम्ही. मात्र मोठ्या फटक्याने सुरुवात करायची होती. स्क्वेअर लेगमध्ये डीपमधून शतरक्षक पोहोचते चेंडू परत एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते आहे. धावसंख्या 49 धावा धावफलकावर. 4 बाद 49 तुम्हाला पाहायला मिळते वैशाली स्पोर्ट्स टीम संघाची. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयारीत राहायचे आपण. VR स्पोर्ट आणि विराज 1200 आपण दोन्ही टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे कॅप्टनने. गोलंदाज पुन्हा एकदा. ओरपी चेंडू फायदा घेता आला नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक डीप मधून प्रोटेक्शन करताना चेंडू मागे. फिल्डिंग चांगली आहे. नक्कीच एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. धाव संख्या 50 धावा धाव फलकावर पाहायला मिळते. टाळ्यांचा आवाज नक्कीच खेळाडू कक्षातून आपल्याला ऐकायला मिळतोय. शेवटचा स्लॉगवर इथून 15 धावा येतील का हा प्रश्न निर्माण होत आहे खेळाडू कक्षामध्ये. कारण की 15 धावा आल्या तर सेफ टार्गेट होऊ शकतो इथे वैशाली स्पोर्ट टीम संघाचा. स्वप्नीला गायकवाड यांना आपण पाहतो या व्यासपीठावर. आयुक्त साहेबांचे पिया आहेत. भिवंडी निजामपूर शर्मा नगर पालिका आयुक्त साहेब यांचे पिया आहेत
या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. मापोली गावची एक मोठी हस्ती शैलेश गायकवाड साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेचे आयोजक शैलेश गायकवाड, त्याचबरोबर अक्षय गायकवाड, दोन प्रेमल व्यक्ती आणि त्यांच्या कांद्याला कांदा लावून निमेश शेलार, निकलेश शेलार, सतीश वागचौरे, विनीत भोईर, विजय चंदने बंधू, मिलिंद जाधव साहेबांना देखील आपण विसरू शकत नाहीये. त्यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला नक्कीच लागलेलं आहे. अमित मागच्या मॅचचा हिरो सध्या गोलंदाजीमध्ये पाहतोय आपण. आणि इथून आता पलटवार होईल का, दाबा बनतील का, कारण की स्ट्रायकिंगला फलंदाज अमोल 2 सिंगल आल्यात पहिल्या 2 चेंडूवर, 15 धावा आल्यात. एक सेफ टार्गेट मी मागेच उल्लेख केला होता मागच्या षटकामध्ये. आता तिथं पाहूया सुरुवात कोणत्या प्रकारची करतोय अमित गोलंदाज. पहिला चेंडू फुलटा चेंडू आणि बीमर चेंडू आहे आणि त्याच्यावर आलेला हा चौकार. नो +4. इथं आपण पाहतोय की बीमर चेंडू आलेला आहे आणि आता फ्रीट आहे आणि फ्रीटवर पुन्हा एकदा अटॅकिंग आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 55 धावा धावफलकावर. फ्रीट आहे, पाहूया पुढचं चेंडू. यावेळी शॉर्ट बॉल फायदा घेता आला नाहीये. व्ही शेप मध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत. एक सिंगल धाव. दुसरं धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाच्या बॅटमधून एक चौकार आला होता आणि स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये ते विकेट टाकला गेला. बॅटर आउट. नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. ऋतिक आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता स्ट्रायकिंगवर विशाल. पाहूया स्ट्राईक तर घेतली आहे. लेग फॅक्टर नक्कीच असणं फार महत्वाचं आहे. मात्र हा चेंडू खराब चेंडू टाकला गेलाय. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव स्कोर कार्डवर आपण पाहतोय. विशाल आपण पंचांपुढे आर्ग्युमेंट्स करू शकणार नाहीये कारण की प्रत्येक स्पर्धेमध्ये 3च अंपर असतात. मात्र या स्पर्धेमध्ये 4 अंपर ठेवण्यात आलेले आहे. हा भिवंडीचा बेस्ट पॅनल आहे हे नेहमी आम्ही उल्लेख करत असतो. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि पहा घी का लड्डू. असं वाटत होतं की सेफ अँड झील होईल, मात्र इथे फलंदाज आउट होतोय. रनआउट. दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आउट झालाय. शेवटच्या स्लॉगर मध्ये रनआउटचे विकेट आमच्या स्कोररचं थोडंसं काम वाढलं जात आहे. धावसंख्या 58 धावा 58. नवीन बॅटर इंटर झाला मैदानाच्या आतमध्ये आणि इथे पाहतोय की विशाल देखील तंबू मध्ये परतताना आपण पाहतोय. विकेट. थोडीशी घाई करायची आहे. फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आपण.
चला नवीन बॅटर वेदांत वाघचौरे. मागच्या मॅच मध्ये देखील थोडंसं निराश केलं होतं वेदांतने. 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडू मध्ये जर हॅट्रिक आली तर हर्ष गायकर यांनी ऐलान केला आहे की 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हर्षने पारितोषिक पण अशा खेळाडूवर लावलं आहे. पाहूया आता पारितोषिक की टीमसाठी धावा बनतील. एक जरी षटकार आला तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो आणि रोहित देखील खुश. हो त्यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे. आणि सुरुवात तर झाली आहे चांगली. स्ट्रोक चांगला आहे मात्र धावा फक्त आणि फक्त एकच घेता आली आहे. एका धावाने धावपलकावर धावा झालेल्या आहेत 59 धावा. 59 7 बाद 59 अशी धावसंख्या पाहतोय आपण. एक सेफ टार्गेट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळत आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून पुढचा चेंडू गोलंदाज तयारीमध्ये अमित. ओ एक्सटेंच्या अगदी वरतून गेलाय चेंडू. बाल बाल बचे वापर. 2 ते 3 इंच फरक असेल. सरळ यष्टीरक्षक याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. टॉस चेंडू. चला टॉस बॉक्स मध्ये या दोन्ही टीमचे कॅप्टन VR स्पोर्ट आणि विराज 1200. पुढचा चेंडू अमित राईट मोड विकेटने. या चेंडूवर मोठा फटका आलाय आणि चेंडू चालला सीमारेखा पार. येतोय षटकार. धावसंख्या 65 धावा झालेल्या आहेत आणि 66 धावांचा एक मोठं आव्हान सतीश वागचोरे त्यांच्या संघाने ठेवलेलं आहे. वेलकम समीर गायकवाड. चला VR स्पोर्ट टीमचे कॅप्टन आलेले आहेत. चला विराज स्पोर्टचे कॅप्टन देखील आलेले आहेत. आपण टॉस करतोय. पुन्हा एकदा स्वप्नील गायकवाड आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपण आपल्या शुभ असतील पुढील मॅचचा टॉस आपण इथे करतोय. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हेड अँड टेल असा हा कॉइन स्पिन करताना स्वप्नील गायकवाड. ब्रावोचा कॉल टेल आणि टेलच आलेला आहे. थँक्यू साहेब. बसून घ्या आपण. ब्रावो मॅच पहिला अगदी डॅसिंग अंदाजामध्ये जिंकला गेला. समोरच्या संघाने देखील भरपूर चांगली मेहनत घेतली होती त्या मॅचमध्ये. आता इथे संघ दुसरा आहे. आता काय सांगणार टीमला इथून? टीमला एकच सांगणार की कोणतीही मॅच हलक्यात घेऊ नका. म्हणजे ती लो स्कोर असेल किंवा काय असेल प्रत्येकाने 100% आणि शेवटच्या बॉलपर्यंत जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत लढत राहण्याचा त्यांना माझा संदेश असेल. एक प्रोफेशनल लुक दिला आहे स्पर्धेला. प्रोफेशनल क्रीडांगण आहे आणि एन्जॉयमेंट पहिल्या मॅचपासून आपलं नक्कीच आहे ब्रावो. मात्र या मॅचमध्ये नाणेफेकी महत्त्वाची होती का? नक्कीच नाणेफेकी महत्त्वाची होती आणि नाणेफेकी जिंकले. नक्कीच काय तुम्ही नक्कीच चॉईस करणार? कारण की बॅटिंग देखील चांगली होते, गोलंदाजी देखील चांगली होते. सध्या तर आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ कारण का जोपर्यंत म्हणजे बॉलिंग अटॅक पण आमचं चांगलं आहे आणि जेवढ्या रन असेल त्यानुसार आम्हाला चेसिंग करायला सोपं जाईल म्हणून आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. आपल्या संघासाठी शुभेच्छा असतील. टॉस तू जिंकलास तर तुझा निर्णय काय असता? पण फिल्डर घेतली असते.
बॅटिंग गॅरेज आता दुपार झाली आहे. षटकार बघितलं आपण सतीश वागचोरे अँड कंपनी, तर संघाने चांगली बॅटिंग केली आहे, चांगलं लक्ष ठेवलं आहे. तुम्ही किती धावांचं लक्ष ठेवणार आहेत ब्रावोच्या समोर? 50+. सामना रंगत होईल. हो. कसं वाटलं ही स्पर्धा, एन्जॉयमेंट कसं करताय तुम्ही या स्पर्धेमध्ये, तुम्ही काय म्हणणार? खूप छान आयोजन आहे. शैलेश भाऊंनी आणि अक्षय भाऊंनी जो आयोजन केलं आहे, निखिलेश भाऊ असतील आणि आम्हाला खेळण्याची संधी भेटली, त्यांचा हार्दिक नक्कीच आपल्या संघासाठी शुभेच्छा. मित्रांनो, नाणेफेकी झालेली आहे. ब्रावो VR स्पोर्ट्स मयूर पाटील फॅम टीम संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे अगेन्स्ट विरा स्पोर्ट 1200. बॅटिंग करणार आहे प्रथम. तर आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये. स्वीट व्हॉइस ऑफ भिवंडी पुन्हा एकदा अजय घरत तुमच्यासोबत जोडणार आहेत कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच संदेश पाटील. दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. बुद्धिस्ट युवा मंच असोसिएशन भिवंडी वाडा कल्याण शहापूर तालुका आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीगमध्ये 7वं पर्व आहे या स्पर्धेचं आणि आजचा पहिला दिवस. सामना क्रमांक 3 सध्या आपल्यासमोर. वैशाली स्पोर्ट्स विरुद्ध रावण स्पोर्ट्स, जिकडे रावण स्पोर्ट्सनं प्रथम गोलंदाजी केली आहे टॉस जिंकल्यानंतर. वैशाली स्पोर्ट्सनं फलंदाजी करण्याची जी संधी मिळाली होती त्याचा चांगला लाभ घेतला आहे. 65 धावा बनवल्यात 5 ओव्हर्समध्ये आणि आता टार्गेट आहे 66 धावांचं या सामन्यामध्ये रावण स्पोर्ट्स संघासमोर. सलामीचे फलंदाज यश आणि विक्की. यश ऑन स्ट्राईक. पहिलं षटक घेऊन गोलंदाज साहिल. ये वी गो. पहिला बॉल. ओहो, लाजवाब फटका. फ्लिक केला आणि बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग षटकार. ये काय कमालीचा फटका आणि काय सुरुवात केली आहे फलंदाज यशनं. यशला पहिल्या बॉलवर घवघवीत यश लाभलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. डाव्या एष्टीवर येणारा हा बॉल होता, हाफ वॉली होती. फक्त फ्लिक करत असताना अचूक टायमिंगच्या जोरावर षटकार प्राप्त केलाय. फार जास्त ताकदीचा वापर नव्हता त्या फटक्यामध्ये. टायमिंग अफलातून साधलं होतं. चांगली सुरुवात रावण स्पोर्ट्सकरिता. मोठं टार्गेट आहे. प्रत्येक सामन्यागणिक आपल्याला धावा वाढताना दिसत आहेत. पहिल्या मॅचमध्ये 45, दुसऱ्या मॅचमध्ये 53, ह्या मॅचमध्ये 65 प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमनं बनवल्यात. यावेळेला ऑन द राईज खेळलाय परंतु टायमिंग तेवढं चांगलं साधता आलं नाही आहे. मिडऑफचा खेळाडू बॉलवर येतोय, धाव मिळणार नाही आहे. पहिली 2 षटकं फार महत्त्वाची आहेत. प्रति षटक 13.20 ची सरासरी राखायची आहे सामना जिंकण्याकरिता रावण स्पोर्ट्स टीमला. मोठं टार्गेट त्यांच्या समोर. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला स्लाइस करत असताना बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर केलंय. किमान 2 धावा मिळतील. सीमारेषेचा वेध बॉलनं घेतलाय. फिल्डरचा प्रयत्न चांगला होता मात्र बॉल सीमारेषा पार. धाव मिळतात 4. खूपच सुंदर फटका. विड्थ होती त्याचा फायदा घेतला. स्लाइस केला. बॅटचा फेस जो आहे तो बरोबर उघडला होता आणि इनफिल्डला क्लिअर करत असताना टिपिकल पॉवर प्ले शॉट. पॉवर प्लेचा फायदा घेतोय फलंदाज यश. यावेळी आखूड टप्प्याचा बॉल पुल केलाय. बॉल हवेत आहे. तिकडे कुठलाही फिल्डर नाहीये. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. नेत्रदीपक फटकेबाजीला सुरुवात केली अगदी पहिल्या बॉलपासून यशनं. हा दुसरा षटकार त्याने ठोकला. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 16. फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला देत असताना कर्णधार यश. फुलटॉस. यावेळेला
एलिव्हेशन नाहीये, मात्र गॅपमधून पुन्हा एकदा त्याच दिशेनं बॉल सीमारेषा पार, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय चौकार. खरं तर ह्याही वेळेला षटकार ठोकण्याचाच मानस होता, परंतु बॉल थोडासा लो फुलटॉस होता, बॅटच्या आतमध्ये लागला आणि आउटफील्ड बघा किती फास्ट आहे. अगदी बंदुकीतून गोळी निघावी तसा बॉल बॅटमधून निघालेला दिसला. 20 धावा फलकावर, आणखी एक कडक फटका कव्हरच्या वरून, देखणा प्रहार, बॉल सीमारेषा पलीकडे येतोय आणखी एक चौकार. धमाकेदार फलंदाजी, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 24. अतिशय आक्रमक सुरुवात रावण स्पोर्ट्स संघाकरिता. यश ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स. 6 बॉल्समध्ये 24 धावा त्याने कुठून काढल्या, 3 चौकार आणि 2 षटकार. फक्त 1 डॉट बॉल पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये. साहिलनं निराश केलं आज. मागच्या मॅचमध्ये त्याला शेवटचं षटक देण्यात आलं होतं, तिकडे त्याने सुरुवात चांगली केली होती, मात्र शेवटचे 2 बॉल्स कुठेतरी त्याचे कमजोर पडले आणि त्याच्यावर 2 षटकार सुशांतनं ठोकले. तो सामना त्यांनी गमावला आणि आता या मॅचमध्ये पहिलं षटक देण्यात आलं पॉवर प्लेमध्ये, मात्र तिथे देखील त्याने निराशच केलंय. तब्बल 24 धावा खर्च केल्यात. समीकरण थोडंसं सोपं बनवलेलं आहे आपल्या टीमसाठी. फलंदाज यशनं मजबूत पायाभरणी त्याने करून दिली आहे. उर्वरित 4 ओव्हर्समध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. 10.25 सरासरी राखायचे प्रति षटक. टिचून मारा गोलंदाजांना करावा लागणार आहे. वैशाली स्पोर्ट्स ज्यांनी पहिला सामना गमावलेला आहे, दुसरीकडे रावण स्पोर्ट्स ज्यांनी अगोदर एक सामना खेळला आहे, मागचा सामना त्यांनी जिंकलेला आहे, त्यामुळेच त्यांचा आत्मविश्वास हा दुणावलेला आहे. परंतु या मॅचमध्ये वैशाली स्पोर्ट्सच्या फलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आहे, मोठी धावसंख्या फलकावर लावली आहे. पण सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजांना देखील तेवढीच भरीव कामगिरी करावी लागणार आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय पियुष. ऑन द राईट, हवेत आहे बॉल, डीप मध्ये फील्डर सेट, एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त कॅच. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज पियुष. ही स्पर्धा आपल्यापर्यंत जे घेऊन आलेले आहेत अध्यक्ष तुम्ही पाहू शकाल, शैलेशजी गायकवाड आणि उपाध्यक्ष अक्षय गायकवाड, त्यांचे सहकारी. भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली आपण देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. महामानव खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाचे शिल्पकार, राज्यघटना देशाची ज्यांनी लिहिली, अर्थातच महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्विंग अँड मिस, फार दूरवरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, वाईट बॉल आहे. अमित नवीन बॅटर मैदानामध्ये. 0वर विकी माघारी परतलाय. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकण्याचा त्याचा देखील मनसुबा होता, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला तो बीट करू शकला नाही. धावसंख्या 1/25. अमित मागच्या मॅचमध्ये चमकला होता, सामनावीराचा मानकरी ठरला होता, मॅच फिनिश केली होती त्याने. हो, दिशेमध्ये भरकटत असताना गोलंदाज पियुष. सुरुवात चांगली केली, विकेट मिळाली पहिल्या बॉलवर, मात्र जसा डावखुरा फलंदाज समोर आलाय कुठेतरी लाईनमध्ये एरर होताना दिसत आहेत. सलगचे 2 वाईट बॉल्स. आणि या मॅचमध्ये आपण बघतोय की वैशाली स्पोर्ट्सनं रणनीती पूर्णपणे बदलली आहे गोलंदाजीमध्ये. गोलंदाजांचे क्रम बदलण्यात आलेले आहेत. पियुषला मागच्या मॅचमध्ये 4थं षटक देण्यात आलं होतं आणि त्याने खूप प्रभावी मारा केला होता. फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या, एक गडी देखील बाद केला होता. सामन्यामध्ये घेऊन आला होता आपल्या टीमला. हा बॉल चांगला आहे, यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध बॉलनं घेतलाय. एक धाव वेगानं पूर्ण करतायत फलंदाज. लेग बाईचा इशारा पंचांकडून येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 27 एका गड्याच्या मोबदल्यात.
66 धावा बनवायच्या आहेत. 65 प्रतिस्पर्धी संघानं बनवलेल्या आहेत आणि टार्गेट 66 धावांचं आहे. त्यामुळेच अजूनही 39 धावांची आवश्यकता असेल. 22 चेंडू आणि 39 धावा हे समीकरण आहे. यशकडे स्ट्राईक. पहिल्या मॅचमध्ये अक्षरशः विशेष काही करू शकला नव्हता, परंतु या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये अक्षरशः तो बरसलाय. आणि हा कमजोर बॉल आहे, परंतु खराब फटका. टायमिंग चुकलाय पूर्णपणे. फुल टॉसवर विकेट. शॉर्ट फाईन लेगला अप्रतिम झेल. फलंदाज बाद. हेच तर क्रिकेट आहे. फुलटॉसवर विकेट मिळते, कधी कधी यॉर्करवर आपल्याला चौकार षटकार पाहायला मिळत असतात. आणि पहिल्या डावामध्ये देखील असं आपण बघितलं होतं, साहिलनं यॉर्करवर हेलिकॉप्टर उडवत असताना षटकार प्राप्त केला होता, परंतु त्याचनंतर तो साहिल फुलटॉस बॉलवर बाद झाला होता. आणि या मॅचमध्ये या इनिंग्समध्ये आपण बघतोय काय टचमध्ये होता यश, परंतु फुलटॉस बॉलवर त्याने देखील आपली विकेट गमावली आहे. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. सक्सेसफुल षटक आतापर्यंत पियुषकडून पाहायला मिळत आहे. धावसंख्या 2 बाद 27. नवीन बॅटर राहुल इन ॲट नंबर 4. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल. जागेवरूनच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली गेली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना सामना आता मात्र दोलायमान अवस्थेत आपल्याला जाताना दिसतोय. नेक टू नेक फाईट क्रिकेट रसिकांना पाहायला आवडत असते. रंगतदार रोमहर्षक लढती आणि ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आज अगदी सुरुवातीपासूनच. ओ त्रिफळा उद्ध्वस्त. हाफ हार्ट हेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, खेळू की नको. बॅट तर फिरवली होती, परंतु पायांच्या मागून काम तमाम झाले फलंदाज राहुलचं. ही इज गॉन फॉर 0. धमाकेदार सुरुवातीनंतर रावण स्पोर्ट्स संघाचा डाव आता गडगडताना दिसतोय. तब्बल 3 फलंदाज ह्या षटकामध्ये पियुषनं बाद केलेत. त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. विकेट टू विकेट बॉल टाकला होता. फलंदाजानं तिकडे चूक केली. इष्ट्या दाखवल्या होत्या आणि त्या इष्ट्यांचा वेध घेतलाय गोलंदाज पियुषनं. धक्का क्रमांक 3. 27 धावा फलकावर. नवीन बॅटर धीरज. धीरजची कामगिरी खूप छान होती. मागच्या मॅचमध्ये त्याने 4 चौकार ठोकले होते. 19 धावांचं योगदान दिलं होतं. त्याच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये आपल्याला त्याच्या बॅटिंग क्रमामध्ये इकडे बदल पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये मला वाटतं 1 डाऊन खेळण्यासाठी आला होता. या मॅचमध्ये 5व्या क्रमांकावर आलेला आहे. दोन्ही संघांनी आपल्या रणनीती थोड्याशा बदललेल्या आहेत, परंतु सध्याच्या घडीला वर्चस्व या षटकामध्ये गोलंदाज पियुषचं पाहायला मिळतंय आणि आज इम्प्रेस करतोय पियुष. षटक क्रमांक कुठलंही असू द्यात, पियुषच्या हातात बॉल दिला की तो विकेट काढतो. नेक्स्ट बॉल. शॉट ऑफ लाईन पुल केलाय. बॉल हवेत आहे. डीप मिड विकेटला. फिल्डर दूर दिसतोय. गॅपमध्ये बॉल आणि बॉल चाललाय. एक टप्पा घेतल्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. चे षटक फार अप्रतिम होतं, परंतु शेवटचा बॉल थोडासा कमजोर राहिला. त्याच्यावर आघात करत असताना धीरजनं चौकार प्राप्त केलाय आणि याचबरोबर पॉवर प्लेचा खेळ समाप्त. रावण स्पोर्ट्सची धावसंख्या 3 बाद 31. आता समीकरण 18 चेंडू आणि 35 धावा. चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्या.
षटक संपल्यानंतर जास्त काळ टीम मीटिंग घेत बसू नका प्लीज, विनंती असेल प्रत्येक टीमला. आपल्याला 6 सामने कव्हर करायचे आहेत. सध्या 3रा सामना सुरू आहे आणि प्रत्येक सामना हा 5-5 षटकांचा झाला पाहिजे. त्यासाठी तुमचं सहकार्य फार आवश्यक आहे. 31 धावा फलकावर आहेत, आणखी 35 बनवायचे आहेत. 18 चेंडूंचा खेळ बाकी. रावण स्पोर्ट्स विरुद्ध वैशाली स्पोर्ट्स. वैशाली स्पोर्ट्ससाठी फार महत्त्वाचा सामना आहे, कारण पहिला सामना त्यांनी गमावला आहे. या सामन्यामध्ये जर पराभव स्वीकारावा लागला तर मात्र त्यांच्यासाठी फार खडतर असेल प्लेऑफ्समध्ये क्वालिफाय करणं. यानंतर आणखी फक्त एकच सामना त्यांचा शिल्लक असणार आहे, त्यामुळेच हा सामना जिंकण्याचा प्रयत्न ते करताना दिसत आहेत. कमबॅक तर केलं आहे, 3 विकेट्स मागच्या ओव्हरमध्ये आलेले आहेत, परंतु अजूनही 2 चांगले फलंदाज खेळपट्टीवर. गोलंदाजीसाठी सतीश. फुल टॉस विट देखील दिली आहे. सुरेख फटका कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून, बॉल सीमारेषा पार. अमितच्या बॅटमधून हा चौकार. व्ह्यू घेण्यात आलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. फुलटॉसचा फायदा तर घेतलाय. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेरचा हा फुलटॉस होता. हिटमी बॉल होता आणि त्याच्यावर एक योग्य फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. बघायचे टीव्ही पंचांचा निर्णय काय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, फेअर बॉल आहे, त्यामुळे हा रिव्ह्यू येथे गमावलेला आहे रावण स्पोर्ट्सनं. बॉल थोडासा डीप होत होता शेवटच्या क्षणाला. यापुढे रिव्ह्यू मिळणार नाही ह्या डावामध्ये रावण स्पोर्ट्स टीमला. पुढचा बॉल राऊंड द विकेट. सुरेख बॉल, ऑफ ब्रेक. टप्पा पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा चेंडू. खूप लवकर खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पाहू शकाल. चांगला डीप झालाय, ड्रिफ्ट होता, आतमध्ये ड्रिफ्ट झाला, टप्पा पडल्यानंतर बाहेर वळला. अप्रतिम बॉल. सतीशकडे व्हरायटी आहे, दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज आहे. भरपूर वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. क्विकर बॉल. बघा विविधतेनं नटलेली गोलंदाजी. मागचा बॉल किती संथ टाकला होता, त्याला गिरकी दिली होती, फिरकी दिली होती, परंतु हा बॉल वेगानं हाताळलाय आणि बरोबर यॉर्कर लेंथवरच बॉल टाकलाय. पायाच्या अगदी जवळ बीट केलंय पुन्हा एकदा अमितला. चांगलं बॅटल सुरू आहे. धावसंख्या 35, आणखी 31 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा क्विकर बॉल खोलात टाकलाय. चांगला बॉल, तेवढाच चांगला फटका. लॉंग ऑनला मात्र थोडीशी फंबलिंग घडली आहे. धावचीची संधी असू शकते, परंतु वेगानं धावलाय फलंदाज. नॉन स्ट्रायकर सेंडला धीरज सुखरूपपणे आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या जोरावर रावण स्पोर्ट्स या टीमची धावसंख्या 37. 3 गडी बाद. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. इथून समीकरण 14 चेंडू आणि 29 धावा. सामना अतिशय रंगतदार अवस्थेत. हृदयाची धडधड वाढवणारी आणखी एक मॅच APL मध्ये. लो फुल टॉस तडकावलाय ऑन साईडला. कार्पेटच्या सहाय्यानं बॉल चाललाय डीप स्क्वेअरिश मिड विकेटला. फिल्डर बॉलवर आलाय, मात्र थोडंसं फंबलिंग. ओहो, गोलंदाजानं चांगलं कार्य केलंय. अंडरआर्म फेक एस्टॅनवर आणि तिसऱ्या पंचांची मदत ऑनफिल्ड पंचांनी घेतली. सॉफ्ट सिग्नल मात्र नॉट आऊट आहे. बघूयात, आपल्याकडे जर रिप्लेमध्ये क्लिअर होत असेल तर आपण थर्ड अंपायरचा निर्णय घेऊ, नाहीतर सॉफ्ट सिग्नल फायनल असेल. हलकासा फंबल होता डीप मध्ये. सुंदर टेलिकास्ट प्रिन्स मूवीज मार्फत पाहायला मिळत आहे. यस, ही इज इन, नॉट आउट. पोहोचलाय फलंदाज. सॉफ्ट सिग्नल देखील अगदी करेक्ट होता. आणि काय टेलिकास्ट आहे प्रिन्स मूवीजचं, लाजवाब. तुम्ही पाहू शकाल रिप्ले. दरम्यान हा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, थोडंसं अपील झालं, मात्र पंचांनी अपील फेटाळून लावलंय. धाव मिळणार नाहीये या बॉलवर. शेवटचा बॉल होता. सतीश वागचौरेच्या षटकातील येतोय डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 3 बाद 39 धावा फलकावर आहेत. आणखी 27 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ बाकी. 12 बॉल्समध्ये 27 धावांची आवश्यकता रावण स्पोर्ट्सला हा सामना जिंकण्याकरिता. वैशाली स्पोर्ट्स विरुद्ध त्यांची ही महत्त्वाची मॅच. दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे. वैशाली स्पोर्ट्सनं पहिला सामना गमावला आहे, दुसरीकडे रावण स्पोर्ट्सनं पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे. परंतु सध्या तरी ही मॅच बरोबर 50-50 अवस्थेत आपल्याला जाताना पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 27 धावा ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये. यानंतर चौथा सामना असेल VR स्पोर्ट्स विरुद्ध विराज
1200. VR स्पोर्ट्सनं टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या स्पर्धेसाठी ज्यांचं आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत आयोजकांच्या वतीनं. प्रथम पारितोषिक रोख रक्कम आदरणीय इरफान भुरे साहेब, माजी जिल्हा परिषद ठाणे उपाध्यक्ष, आपले खूप खूप आभार. प्रथम पारितोषिकाची आकर्षक ट्रॉफी दिवंगत रीना रघुनाथ कांबळे यांच्या स्मरणार्थ मापोलीचे सूरज रघुनाथ कांबळे यांच्याकडून आपले विशेष आभार. द्वितीय क्रमांकाचं रोख पारितोषिक सन्माननीय उबेद हलबे साहेब, जे माजी उपसरपंच आहेत मापोलीचे, यांच्याकडून आपले विशेष आभार. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आकर्षक ट्रॉफी दिवंगत उद्देश अनंता गायकवाड यांच्या स्मरणार्थ आयु उमेश अनंता गायकवाड गोरसई यांच्याकडून आपले देखील विशेष आभार. तृतीय, चतुर्थ, पाचवे, सहावे, सातवे, आठवे जे पारितोषिक आहेत आकर्षक चषक, हे सर्व चषक आम्हाला लाभलेले आहेत. दिवंगत बळीराम लडकू उबाळे यांच्या आठवणींना उजाळा देण्याकरिता त्यांच्या स्मरणार्थ अर्थातच आयु गौतम बळीराम उबाळे साहेबांच्या माध्यमातून आकर्षक मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल आहे. दिवंगत दादाराम बुधाजी थोरात यांच्या स्मरणार्थ प्रदीप दादाराम थोरात यांच्याकडून आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेनं. पियुषच्या हातात बॉल आहे. पहिलं षटक अप्रतिम पियुषचं राहिलंय. तब्बल 3 विकेट्स त्याने एकाच ओव्हरमध्ये घेतलेल्या आहेत आणि त्यामुळेच पुन्हा एकदा विश्वास त्याच्यावर कॅप्टननं दाखवलेला आहे. व्यासपीठाचं दृश्य, सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 12 चेंडू 27 धावा. पहिलाच बॉल, लॉफ्टेड शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी बाणाप्रमाणे सरळ षटकार. जाऊन पोहोचले 45 वर. जबरदस्त फॉर्म मध्ये आहे धीरज. पहिल्या मॅच मध्ये देखील छान फटकेबाजी त्याने केली होती आणि या मॅच मध्ये देखील 2 बॉल्स खेळला, 1 चौकार ठोकला, 1 षटकार. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, शॉट ऑफ लेंथ. या वेळेला बॅटच्या आउटसाइड आहे, शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे, चांगला प्रयत्न, बॉल अडवला गेलाय. 1 धाव येथे मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 46. समीकरण बदलतंय. 10 बॉल्स बाकी आहेत. 10 बॉल्समध्ये धावा करायच्या आहेत 20. 10 चेंडू आणि 20 धावा. रंगात आलेली आणखी एक मॅच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 मध्ये राईटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन स्ट्राईक रोटेट झाली आहे. अमित डावखुरा फलंदाज 8 धावांवर खेळतोय. 7 बॉलचा सामना केलाय. मागचा सामना त्याने फिनिश केला होता. 16 धावांचं नाबाद योगदान दिलं होतं. चांगली बॅटिंग अंडर प्रेशर करण्यासाठी जाणला जातो अमित. मात्र गोलंदाज देखील काही कमी नाही. ओ शॉर्ट बॉल, खांद्याचा वापर केलाय. आउट साइड एज लागली आहे का प्रश्न विचारला गेलाय. नाही, फलंदाज सुखरूप आहे, परंतु येतोय डॉट बॉल. हुक करण्याचा प्रयत्न होता, थोडासा शफल झाला फलंदाज आणि बाउन्स बघा किती चांगला आहे. चेंडूच्या लाईनमध्ये आला होता, परंतु जो बाउन्स होता त्या बाउन्समध्ये बीट झालाय फलंदाज अमित. महत्त्वाचा डॉट बॉल. प्रत्येक बॉल हा महत्त्वाचा असणार आहे. प्रत्येक धाव ही लाख मोलाची ठरणार आहे. प्रत्येक विकेट तेवढीच क्रुशियल असणार आहे या सिच्युएशनमध्ये. 9 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण. नेक्स्ट बॉल, राईट आर्म राऊंड द विकेट. बोल्ड प्लेड ऑन. खोलवर टप्प्याचा बॉल होता, लॉफ्ट करायचा होता ऑन साईडला. बॅटची आतली कडा आणि अमितला माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 4. जबरदस्त गोलंदाजी. या अगोदरचा बॉल आखूड टप्प्याचा टाकला होता आणि फलंदाजाला कुठेतरी थोडंसं संभ्रमात टाकलंच होतं, कारण बऱ्याचदा फलंदाजाला वाटतं की आणखी एक शॉर्ट बॉल येईल. मागच्या बॉलवर तो बीट झाला होता, परंतु हा बॉल अगदी खोलात टाकला, त्यामुळेच पूर्णपणे फ्रंटफुटला फलंदाज तयारीत नव्हता
आणि आपण बघितलं की बॅटची आतली कडा लागल्यानंतर वेस्टर्नचा वेध बॉलनं घेतलाय. महत्त्वाची विकेट आपल्या टीमला मिळवून देत असताना गोलंदाज पियुष, काय गोलंदाजी केली आहे पियुषनं. तब्बल 4 फलंदाज बाद केलेत आतापर्यंत, 13 धावा खर्च केल्यात. 2 बॉल्स त्याचे स्पेलमध्ये शेष आहेत. समीकरण 8 चेंडू आणि विजयाकरिता 20 धावांची आवश्यकता रावण स्पोर्ट्सला. वैशाली स्पोर्ट्सनं मागच्या मॅचमध्ये देखील असाच जबरदस्त कमबॅक केला होता, मात्र सामना त्यांना बरोबर फिनिश करता आला नव्हता. या मॅचमध्ये बघायचं आहे, सामना ते आपल्या बाजूनं झोकवून फिनिश करतील का, सामना ते जिंकतील का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अखेर फलंदाजीसाठी एबी आलाय. अमोल, यस, ए फॉर अमोल. अमोल ऑन स्ट्राइक. 8 बॉल 20 धावांची आवश्यकता. आल्या फ्लिक केलाय, बॉल हवेत आहे. डीप मिड विकेटला खेळाडू, बॉल खाली. सतीश वागचौरे जबरदस्त कॅच आणि 5 कंप्लीट करत असताना गोलंदाज पियुष दुसरा गोलंदाज ठरला या स्पर्धेतील, ज्यानं एका डावामध्ये 5 बळी घेतलेत. पहिल्या मॅचमध्ये बुद्धार्थला आपण बघितलं होतं, त्याने 5 विकेट्स घेतल्या होत्या आणि आता पियुष येथे 5 विकेट्स घेत असताना 5 विकेट हॉल. पडझड होते रावण स्पोर्ट्सची या ओव्हरमध्ये आणि विशेषतः पियुषनं त्यांना हैराण केलंय. सर्वच्या सर्व विकेट्स या डावातील आत्तापर्यंतच्या पियुषच्या खात्यामध्ये. अफलातून गोलंदाजी, धारदार मारा केलाय, भेदक आणि भीषण मारा. क्षेत्ररक्षकांची देखील त्याला चांगली साथ मिळते. सतीश वागचौरेनं हा चांगला झेल स्वीकारलाय. हॅट्रिकच्या उंबरट्यावर असणारे गोलंदाज पियुष. नवीन बॅटर सचिन मैदानामध्ये. धावसंख्या 5 बाद 46. समीकरण 7 चेंडू आणि 20 धावा. बघा, मागच्या मॅचमध्ये देखील पियुष जेव्हा गोलंदाजीला आला होता तेव्हा 12 बॉल्समध्ये 12 धावांचं समीकरण होतं आणि त्या ओव्हरमध्ये त्याने फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. 1 विकेट देखील प्राप्त केली होती आणि कॅप्टनने त्याचा मात्र ह्या मॅचमध्ये योग्य वापर केलाय. त्याला 2 षटकं दिलेले आहेत, ते फायदेशीर ठरताना दिसतंय वैशाली स्पोर्ट्स या टीमसाठी. सचिन ऑन स्ट्राइक. हॅट्रिक बॉल. 7 चेंडूमध्ये 20 धावा बनवायचे आहेत. उडवलाय, मिड ऑफला फिल्डर आहे, त्याला क्लिअर केलाय आणि बॉल सीमा पार. 1 बाउन्स चौकार. हॅट्रिक बॉलवर चौकार. पियुषच्या स्पेलचा शेवटचा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धाडलाय सचिननं. वंडरफुल शॉट. बॉटम हँडचा वापर इथे जरूर केला आणि टॉप हँडचा देखील तेवढाच जबरदस्त वापर. मिड ऑफ सर्कलमध्ये होता, त्याला बरोबर क्लिअर केलंय आणि अगदी स्ट्रेट बॉल मारला होता. काळ्या पडद्यावर 4 धावा मिळत आहेत. याचबरोबर 50 धावा देखील पूर्ण होत आहेत रावण स्पोर्ट्स या संघाच्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 5 बाद 50. समीकरण 6 चेंडू आणि 16 धावा. चला स्पीडअप करा मित्रांनो प्लीज, जास्त वेळ खर्च करू नका. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 एक अप्रतिम दर्जेदार अशी ही स्पर्धा. 7वं पर्व आहे. मागचे 6 पर्व आपण यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. वेगवेगळ्या मैदानांवर ही स्पर्धा खेळवण्यात आलेली आहे. मापोलीचं मैदान असेल, कवाडचं मैदान असेल, चॅलेंज ग्राउंडवर देखील या स्पर्धेचं आयोजन यापूर्वी आपण बघितलेलं आहे आणि मागचे 2 हंगाम याच भिनारच्या डी ग्राउंडवर. हे सलगचं 3रं पर्व भिनारच्या ग्राउंडवर आहे. गोलंदाजीसाठी अक्षय. 6 चेंडू आणि 16 धावा. धीरज आणि सचिन ही जोडी खेळपट्टीवर आहे. धीरज चांगला खेळलाय, 3 बॉल्स खेळलेत, 1 चौकार 1 षटकार त्याने ठोकलाय. 11 धावांवर तो खेळतोय. स्ट्राईक धीरजकडे. सचिननं सुरुवात चांगली केली आहे. पहिल्याच बॉलवर त्याने चौकार ठोकून स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. अक्षयला चांगला मारा करावा लागणार आहे. षटकातील पहिला बॉल ओव्हर द विकेट. डाव्या यष्टीच्या बाहेर भिरकावून दिलाय लॉंग लेगला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा येतोय षटकार. खराब बॉल. चूक केली गोलंदाज अक्षयनं. पहिलाच बॉल होता, सोडून दिला असता तर फलंदाजाला अवांतर धाव मिळाली असती. वाईट होताच बॉल, परंतु संधी होती. बॅट चालवली आणि योग्य संपर्क बॅट आणि बॉलच्या दरम्यान. 6 धावा. पुन्हा एकदा या स्पर्धेचे अध्यक्ष तुम्ही पाहू शकाल शैलेश गायकवाड आणि उपाध्यक्ष अक्षय गायकवाड यांना. निकलेश शेलार त्यांच्या समवेत आहेत. मिलिंद जाधव. अपार मेहनत आहे या सर्वांची या स्पर्धेकरिता. सध्या हे 4 स्टार आपल्या स्क्रीनवर आहेत. कौतुक करावं तेवढं कमी असेल.
आणि फार शिस्तबद्ध पद्धतीनं आपण बघतोय हे सामने खेळवले जात आहेत. खऱ्या अर्थानं बुद्ध समाजातील जे युवक आहेत त्यांच्यासाठी चांगलं व्यासपीठ आहे आणि बुद्ध समाजाला एकत्रित करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन प्रत्येक वर्षी केलं जातं. सामना रंगतदार अवस्थेत आहे. 5 बॉल 10 धावा. लो फुल टॉस तडकावलाय ऑन साइडला. बॉल चाललाय लॉंग ऑन कडे. फिल्डर आहे साहिल. फेक चांगली आहे आणि फलंदाज येते धावबाद. नॉन स्ट्रायकर्स एंडला फलंदाज बाद झालेला आहे, परंतु बघायचंय कोणाची विकेट गेली आहे. आणि ज्या फलंदाजानं पहिल्या बॉलवर षटकार ठोकला होता धीरज, तोच माघारी परततोय. धावबाद. सामन्याला कलाटणी देणारा क्षण असू शकतो. येथे फिल्डरचं कौतुक करावं लागेल. त्याने एक क्षणाचाही विलंब केला नाही साहिलनं. बॉल हातात आल्या आल्या लगेच फेक केला आणि गोलंदाजाने देखील बॉल बरोबर कलेक्ट केला. स्ट्राईक स्वतःकडे घ्यायची होती धीरजला, परंतु दोघांनी एकमेकांना क्रॉस केलेलंच नाहीये. त्यामुळे धीरज हा बाद असणार आहे. नवीन बॅटर जीवन साळवी मैदानामध्ये पोहोचतोय. धावसंख्या 6 बाद 57. टार्गेट आहे 66 धावांचं. समीकरण 4 चेंडू उरलेत. 4 बॉल्समध्ये धावा करायच्या. रावण स्पोर्ट्सला 9. पहिल्याच सामन्याची पुनरावृत्ती होताना दिसते. सेम इक्वेशन होतं. 4 बॉल्समध्ये 9 पाहिजे होत्या आणि त्यावेळेला सुशांतनं सलगचे 2 बॉल्स डॉट खेळले होते, परंतु शेवटच्या 2 बॉल्सवर 2 गगनचुंबी षटकार त्याने ठोकले आणि सामना VR स्पोर्ट्सनं जिंकला. इकडे रावण स्पोर्ट्स सामना जिंकेल का? स्ट्रायकिंग एंडला सचिन. 4 बॉल 9. स्ट्रेट उडवलाय, परंतु फक्त उंच गेलाय, जास्त दूर नाही. सतीश बॉल खाली आणि फलंदाज बाद. हा तिसरा झेल स्वीकारलाय सतीश वाघचौरेनं. आउटफील्ड मध्ये जबरदस्त योगदान देत असताना आपल्या टीमसाठी अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र टायमिंग पूर्णपणे चुकलंय, कारण चेंडूच्या पिच पर्यंत फलंदाज पोहोचू शकला नव्हता. थ्रू द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या मधोमध बॉल घेता आला नाही. सुरेख झेल सतीश कडून. आणखी एका विकेटचं पतन होत आहे. धक्का क्रमांक 7 रावण स्पोर्ट्स या टीमला. समीकरण 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सामना जर बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर असेल. नवीन बॅटर खेळपट्टीवर. स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर असणार आहे, कारण जलचितच्या रूपात फलंदाज बाद झालाय. शुभम नवीन बॅटर मैदानामध्ये. अंडर प्रेशर, मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यांवर. जीवन नॉन स्ट्रायकर सेनला. स्लोवर कटर, जबरदस्त गोलंदाजी. बॅटची आउटसाइड एज. गलीमध्ये बॉल अडवला जातोय. 1 धाव येथे मिळणार आहे. सिंगल डबलने सामना जिंकता येणार नाही रावण स्पोर्ट्सला. मोठे फटके पाहिजे. 2 चेंडू शिल्लक, 8 धावांची आवश्यकता. स्ट्राईक रोटेट झाली आहे. जीवनमध्ये ती क्षमता आहे. जीवन एक चांगला गोलंदाज तर आहेच, मात्र चांगली बॅटिंग देखील तो करू शकतो. 2 चेंडू आणि 8 धावा. व्हॉट अ मॅच. हृदयाची धडधड वाढवणारा सामना, अंगावर शहारे आणणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 मध्ये रावण स्पोर्ट्स विरुद्ध वैशाली स्पोर्ट्स. गोलंदाजीसाठी गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा सज्ज. लेफ्ट हँडेड बॅटर त्याच्या समोर जीवन साळवी. किमान एक मोठा फटका हवाय किंवा 2 मोठे फटके चौकार. एक षटकार जर आला तर मात्र 2 धावा एका बॉलवर घेऊन सामना जिंकता येऊ शकतो, परंतु तसं होईल का पाहूयात. पुढचा बॉल, महत्वाचा बॉल. फुल टॉस टर्न केला ऑन साइडला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर वेगानं पोहोचलाय. जबरदस्त फिल्डिंग. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. 8व्या विकेटचं पतन. क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल. अंडर प्रेशर खूप चांगली कामगिरी मागच्या काही चेंडूंवर पाहायला मिळाली आहे. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, त्यामुळे इथे दुसरी धाव घेण्याची संधी नव्हतीच ॲक्च्युली, परंतु प्रयत्न केला गेला आणि अखेर शुभमला माघारी परतावं लागतंय. 8 बाद 59 ही धावसंख्या फलकावर. शेवटचा बॉल बाकी आहे. 7 धावा विजयाकरिता आणि जर षटकार आला तर मात्र सुपर ओव्हर. सूरज थोरात, कुरुंदगावचे समाजसेवक आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू यांचं आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, ज्यांच्या माध्यमातून
दिवंगत दादाराम बुधाजी थोरात यांच्या स्मरणार्थ खेळाडू कक्ष पुरस्कृत करण्यात आलेला आहे या स्पर्धेमध्ये. आपले विशेष आभार आणि आपलं खूप खूप स्वागत आहे सूरज थोरात. एक चेंडू 7 धावा. स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर सुशांत. षटकार आला तर सुपर ओव्हर. हिअर इज अक्षय. सुरेख बॉल, स्लोवर डिलिव्हरी, फसवा बॉल, बॅटरला बीट केलं आणि याचबरोबर हा सामना जिंकलाय वैशाली स्पोर्ट्सनं. पॉइंट्स टेबलमध्ये त्यांनी आपलं खातं उघडलंय. मागचा सामना त्यांनी गमावला होता, तेथे देखील जबरदस्त लढत दिली होती. शेवटच्या बॉलपर्यंत तो देखील सामना रंगला होता आणि हा देखील सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगला, परंतु यावेळेला रिझल्ट वैशाली स्पोर्ट्सच्या बाजूने लागलाय. अभिनंदन टीम वैशाली स्पोर्ट्स अँड हार्ड लक रावण स्पोर्ट्स. कमालीचं क्रिकेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅच समरी वैशाली स्पोर्ट्सनं 65 पर्यंत मजल मारली होती 5 ओव्हर्समध्ये, ज्यामध्ये साहिलच्या 24, सतीशच्या 19 धावा होत्या. 2 विकेट्स विकीला मिळाल्या होत्या, 1 विकेट यशला आणि अमितनं देखील 1 विकेट मिळवली होती, परंतु खर्चिक गोलंदाजी पाहायला मिळाली होती. प्रत्युत्तरात फलंदाजांनी प्रयत्न चांगला केला, परंतु अखेर 59 पर्यंतच मजल मारता आली आहे. 5 ओव्हर्समध्ये रावण स्पोर्ट्सला 24 धावा. चांगली बॅटिंग यशनं केली होती, मात्र तो माघारी परतल्यानंतर कुठेतरी डावाला उतरती कळा लागली आणि विकेट सातत्याने जात राहिल्या. अखेर वैशाली स्पोर्ट्सनं हा सामना 6 रन्सने जिंकलेला आहे आणि पियुषचं त्यामध्ये महत्त्वाचं योगदान आहे. 5 गडी बाद केले, 2 ओव्हर्समध्ये फक्त 17 धावा खर्च केल्या आणि त्यामुळे तोच ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन पियुष. 5 पूर्ण केला, 5 विकेट आपल्या नावी. आजच्या दिवसातील दुसरा गोलंदाज ठरलेला आहे आणि आपण व्यासपीठावर यायचे. आपल्याला पाहुण्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे दिली जाणार आहे. मात्र पुढच्या मॅचला लगेच सुरुवात करायची आपण. चला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम VR स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट विराज 1200. नक्कीच VR स्पोर्ट संघाने नाणेफेकी जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. हार्डलक यश, मात्र अजून चान्स आहेत. एक सामना जिंकलाय आपण. पियुष आपण यायचं व्यासपीठावर. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत. मात्र सध्या तरी VIP डाईज शैलेश गायकवाड भरपूर खुश आहेत, कारण की त्यांच्या विद्यमानातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर अक्षय गायकवाड उपाध्यक्ष आणि अध्यक्षाची A1 जोडी सध्या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्यांच्यामध्ये आपण पाहतोय सूरज थोरात आमचे मित्र देखील पोहोचलेले आहेत. नक्कीच त्यांनी आपल्याला खेळाडू कक्ष दिलेला आहे आणि त्यांच्या बाजूला मिलिंद जाधव यांना आपण पाहतोय. आपण पियुषला मॅन ऑफ द मॅच देऊया. आपण पियुष आपण पोचायचं आहे व्यासपीठावर. सामनावीराचा जो पुरस्कार आपण देणार आहोत, आकर्षक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिवंगत पूनम कमलाकर दोंदे यांच्या स्मरणार्थ योगेश कमलाकर दोंदे यांच्याकडून देण्यात आलेले आहे. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. लेजंड क्रिकेटपटू योगेशजी दोंदे. सूरज